अमोल सावंत. अमोल आखला खाली. चला सामना लवकरात लवकर चालू करूंगा. पंच सेट में आके मालूम पड़ा मिंत्रा एंड ऑफ सीजन सेल पे लोएस्ट प्राइस गारंटी का ऑफर है. साईराज ए साईराज बाटली दे कोणाला बे बसा. बाटली नाही वेळला तुम्हाला पाणी. पहली ओवर लेके आए महेश वाडकर. स्ट्राइक पे अमोल सावंत. नाउ स्ट्राइक पे अखलाक का अभी पहली गेंद सामना करेंगे अमोल सावंत. क्या करते हैं अपने टीम के लिए देखना पड़ेगा. बॉलिंग शेयर के लिए पहली गेंद क्या करेंगे अमोल सावंत. पहली गेंद स्विंग एंड मिस. बैट चेंडू कुछ समझ नहीं सके अमोल सावंत. अपनी टीम के लिए स्कोर करना जरूरी है अमोल सावंत के लिए. दूसरी गेंद महेश वाडकर. एक बार डिक्लेयर रन के लिए गए. इस बार बॉल मारते हैं महेश वाडकर. देखिए क्या करते हैं. बहुत बड़ा अनुभव है खेलने का. पेश किया इमरान बांगी होगा. बहुत ही बढ़िया फील्डिंग करते हैं इमरान बांगी. एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर संख्या हुई है 7 रन.
Udah plus 7. Itulah sungguh ketawa. हाँ ओ प्री आउट होता है ना, प्री आउट उस पे डालना हो। आउटपुट चाहिए मेरे को, आउटपुट चाहिए, आउटपुट। आज फायनली होणार लय होणार 3 तर मॅच आहेत सर, 4 मॅच 3 नाही होणार आज, 3 नाही होणार आज, कॅन्सल गेली। पुढचं षटक आलंय तन्मय, कुणाची मॅच आहे? पुरंदर आणि प्रतापगड। प्रतापगडने टॉस जिंकलाय, पहिली फिल्डिंग घेतली आहे पुरंदरचा, 1 ओव्हर 7 झालाय। फिर से बार मुकाबला चालू हो रहा है यहाँ। तन्मय चौधरी गेंदबाज कर दिया, सामना करेंगे तन्मय चौधरी का। बहुत ही बढ़िया शॉट, पंच के ऊपर से कट किया और गेंद जाके हमारे चापार चौका। कमान डीजे बॉल गेला का नाही, इथे 2-3 बॉल बसले, एवढं गोट केलं ना। बहुत ही बढ़िया ट्राई यहाँ, 7 रन झालं नाही, डॉट बॉल शॉट चेंडू किती रन घेतले? आता डॉट बॉल आहे, डॉट आहे का? डॉट आहे, 11 रन, 2 बॉल झाले। बहुत ही बढ़िया गेंद यहाँ, समझ में नहीं पाई अगला काजी। डॉट बॉल
शॉट गेम दुसरी ओव्हर त्यावरती बघा 1 रन तेजीस भागा 1 रन पुरा मोबाईलवर जरा मॅच लावलं लावू का 12 झालाय 2 वाजले तोय घाण मॅच होतात. या मैदानामध्ये एक चांगली मॅच महत्वाची मॅच सेमी फायनल क्रमांक पहिली बाजूला आपण पाहतोय हे नाही आवाज येते का? चन्मय चौधरी आहे दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग लेनवरचे अखलाक काझी अमोल सावंत त्यावेळेस बॉल आउटसाईड असतो बराचसा बाहेरचा बॉल व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव येते स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल. खरं तर जबरदस्त टुर्नामेंटचं आयोजन आपण पाहतो संपूर्ण वाई तालुक्याला एकत्र आणण्याचं काम या ठिकाणी वाई तालुका क्रिकेट असोसिएशन आणि समर्थ स्पोर्ट्स क्लब वाई यांच्या माध्यमातून केलं गेलंय. संपूर्ण टुर्नामेंटसाठी सर्वे सर्वा म्हणून आणि भक्कम साथ आपल्याला मिळाली. सन्मान्य अनिलजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. ऑन दी राईट डाऊन दी ग्राउंड करारा स्ट्रोक 1 बाउन्स बॉल 2 बाउन्स सीमारेषा ओलांडून अगदी टीम ओनर यांनी बॉल थांबवलाय. यावेळेसचा बॉल देखील हवेमध्ये खेळला क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. नो मॅन्स लँड मधून बॉल मात्र फरार. वा भाई वा लाजवाब स्ट्रोक सिक्सर. 23 झाला ना 23 10 11 12 4 23 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती लागतात 23 धावा 23 रन्स अराउंड द बोर्ड. एका बाजूला शिंदे साहेब यांचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं ना महत्वाची मॅच मैदानामध्ये दोन षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती बॅटिंग ऑर्डर जबरदस्त कामगिरी करते आणि या संघाचा विकेट आहे ना अमोल सावंत वाई सिटीचे खेळाडू समोर देखील अखलाक काझी वाई सिटीचे खेळाडू आहेत. मिडल ऑर्डर देखील मजबूत आहे. अक्षय शिळीमकर सारखा खेळाडू ज्या खेळाडूने कालच्या मॅच मध्ये तब्बल 50 धावा बनवल्या गेल्या किंवा अर्धशतकी खेळी गेली 59 धावांची महत्वाची खेळी उजरडे गावाकडून 2 अर्धशतकारी गाल आणि आता इथं महेश वाडकर नंबर 3 त्यावेळेस बॉल टप्पा पडतोय कट होतोय स्विंग अँड मिस. सरळ रक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावलाय. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये अखलाक यांना शांत ठेवण्याचं काम केलं गेलंय आणि एका एन आपण जर पाहिलं ना तर निश्चितपणानं अमोल सावंत यांची बॅट तळपलेली आहे. महेश वाडकर ज्या खेळाडूच्या माध्यमातून सातत्यपूर्वक गाववाई क्रिकेट आणि वाई पश्चिम मध्ये देखील अनेक मोठ्या टुर्नामेंट मध्ये खेळलेला खेळाडू आहे. 2 मिनिटं हे हा मंच मोठा आहे. हे व्यासपीठ मोठा आहे. आणि समोरच्या दिशेने खेळायचे रक्षक आहेत. बॉलला फील्ड करेल एक सिंगल 1 के 7 कहानी आगी. बूंद बूंद से भरता है सागर ईट ईट से बनती है इमारत अकेले हम कुछ नहीं मिल जाए तो इबादत ही इबादत. एकत्र आल्यानंतर हा देखना सोहळा रंगत असतो. जिंदगी आजमाती भी उसी को है जो हर कदम पर हर मोड़ पर चलना जानता है. कुछ पाकर तो हर कोई मुस्कुराता है मेरे दोस्तों
लेकिन शायद जिंदगी उसी की होती है जो कुछ खोकर भी मुस्कुराना जानते हैं. क्रिकेटचा महाप्रचंड सोहळा आपण पोहोचलोय. मेगा फायनल ग्रँड फिनालेचा दिवस. सेमीफायनल पहिली मी तो कोणी मारला घेतली मॅचेस. त्यानंतर बॅकवर्ड रिजन मध्ये डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल चालला एका धावेसाठी. प्रत्येक सिंगल नागतो यावेळेस परफेक्ट मिडल केलाय. डीप पिच मिड विकेट मधून बॉल लॉंग ऑनच्या बाहेर कव कॉर्नर रिजन फोडलाय. अभी तो आगाज दिखाया है, अंजाम बाकी है. ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. हे टाकलंय प्लेचं नाही टाकलं दिशेने खेळला जातोय. बॉलला फील्ड करे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन विकेट. बॅट्समॅन टाकला बाकी टाकला बिटवीन विकेट. हे टाकले इधर आहे आउट झालंय. नाही आउट नाही झाला षटकार मारला कोणी एक गेली ना आता आणि त्यानंतर ना 32 त्यानंतर काय घेतलं 32 धावा धावफलकावरती लागताय. 32 रन्स अराउंड द बोर्ड. हे आवाज येतोय का 32 झाला 32 नाही का. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून एक काम कर मला आपली बॅग आहे साठे मंगल करायला तिथं टेबल खाली त्यात नान. नामदार मकरंदाबा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार होणार हे दर्शनात आवाज चेक कर रे. आणि या निश्चितपणे आपण जर पाहिलं ना या संपूर्ण टुर्नामेंटसाठी सर्वांनी अनिल सावंत साहेब यांची भक्कम साथ सर्व खेळाडू या पाठीमागे आहे. आणि म्हणूनच हा देखना टकाचा बॉल आहे. मिस्टर स्ट्रोक डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येईल का. त्यानंतर मात्र वन बाउन्स बॉल थांबवला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसलाय. एक सिंगल कंप्लीट केली गेली. त्याचप्रमाणे आपण पाहतो आयोजन कमिटीमध्ये निश्चितपणे आपण पाहतो या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये सन्माननीय प्रवीण जाधव अर्थात अरुण भुसारी साहेब यांच्या माध्यमातून खूप मेहनत घेण्यात आलेली आहे. आणि म्हणूनच खेळाडूंना संधी मिळाली. संपूर्ण आयोजन कमिटी जावेद सर असतील, आपल्या काव्य असतील, प्रवीण भुसारी असतील. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर या संपूर्ण टुर्नामेंट साकार करण्यासाठी वाई तालुका क्रिकेट असोसिएशनची भक्कम साथ आहे. तेहतीस 33 रन्स अराउंड द बोर्ड. लक्षण होतं 3 षटकांच्या अखेरीस 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16-7-23 होते 16-27 22 म्हटलं बरोबर झाला की मी 33 ओके ओके मग 33 होते 22 झाला 16 ओके पहिला 7 काय नाही त्यावेळेस बॉलला इंटरशिप खेळण्याचा प्रयत्न फसला. सिंगल मिळते. अकलाक काजे थोडेसे स्ट्रगल मध्ये आहेत आजच्या दिवसामध्ये, कारण पाऊस देखील पडून गेलेला आहे. एका एंडला अमोल सावंत खूप चांगली गोलंदाजी बॅटिंग करत असताना पाहायला मिळाले. 2 षटकार देखील आपण उलटा समोरच्या दिशेने मिस्टर स्ट्रोक डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आले, परंतु थोडेसे रनचेस कमी पडला. आणि त्यानंतर वन बाउन्स बॉल फील्ड केला अगदी पायाच्या साह्यानं. तन्मय चौधरी एक प्रॉपर ऍथलीट प्लेअर आहेत किंवा मल्लखांब सारख्या खेळामध्ये देखील विशेष प्रावीण्य त्यांनी मिळवलंय. परंतु इथे जर आपण पाहिलं तर पावसा थोडंसं आउटफील्ड स्लो झाली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये निश्चितपणानं क्षेत्ररक्षकांना देखील भरपूर कसरत करावी लागणार आहे आजच्या दिवसामध्ये.
त्यानंतर कॅच ड्रॉप. सौरंजन यांच्याकडून तो कॅच ड्रॉप होतोय. एक सिंगल कंप्लीट केली जाते. लगातारचे 4 चांगले बॉल हाताळलेले आहेत बॉलर पंकज भोसले यांच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून अगदी थांबवलेले आहे पंकज भोसले. लिजन प्लेअर आहेत. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळायचे प्रेक्षक आहेत. इम्रान कॅच पकडला जाईल. इम्रान बांगे यांचा कॅच जबरदस्त. पंकज यांना मिळते सफलता. अकला काळजी बॅक टू द डगआउट. महत्वाचा झटका. बिग प्लेअर डाऊन आणि यानंतर आपण पाहू शकतो हॅलो येते का बघ रे? हॅलो चेक. किती येते का? 38 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. 38 रन्स ऑन द बोट. आला आला. प्रयत्नांती परमेश्वर. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो. फक्त संघर्ष करण्याची प्रेरणा तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आता आयकॉन प्लेअर आहेत अर्थात सौरंजन. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अक्षय शिवणकर मॅन इन फॉर्म. महत्वाची मॅच आणि महत्वाची ओव्हर. सौरंजन बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 5. हॅलो 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 रन्स ऑन द बोट. ओव्हर नंबर 5. इथून पुढचे येणारे 24 बॉल खूप इम्पॉर्टंट आहेत. सौरंजन यांचा विचार केला त्यावेळेस बॉल मिडल केला निश्चितपणाला, परंतु क्षेत्ररक्षक आहे तरी कंप्लीट केली जाईल. 2 बॉल आतापर्यंत फेस केलेले आहेत अक्षय शिवणकरांनी आणि 2 धावा बनवलेल्या आहेत. समोर सौरंजन जे मात्र बॉल स्विंग करण्यासाठी जाणले जातात किंवा बॉल कट करू शकतात. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बॉल वळवू शकतात. परंतु समोर अमोल आहे. फटका फसला. बॉल डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक येईल. पकडला जाईल. कॅच. सौरंजन यांना मिळत सफलता. रन्स ऑन द बोट. सेमीफायनल पहिली.
39 धावांवरती स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतो. सौरंजन चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. 3 बॉलमध्ये 1 विकेट मिळवलेली आहे. क्लीन बॉल, बिग विकेट डाऊन. फलंदाज अगदी आल्या पावली मात्र डगआउटच्या दिशेने आयकॉन प्लेअर आहेत अण्णा, आणि अण्णा मात्र धावाला साजेशी कामगिरी करू शकले नाहीये. यावेळेस बॉल देखील फटका फसतोय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल आहे. जो सपोनिशी मैदानामध्ये दाखल झालेत वाई सिटी जे खेळाडू आहेत. एका बाजूला आपण जर पाहिलं ना तर अनूप जाधव पाटील यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो शिंपे साहेब यांचा संघ आहे. सौरंजन बॉलिंग मार्क वरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. रिवर्स परफेक्ट मिडल. हे फटकेबाजी करणे गरजेचं आहे या खेळाडूच्या विरोधामध्ये. ज्यावेळेस तो खेळाडू कट करतो आणि व्हेरिएशन केल्यानंतर मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि बॉल मात्र पाठवला. स्पीड गॅस. टीम मीटिंग करू नका. स्कोरबोर्ड वरती धावा आहेत 5 षटकांच्या अखेरीस 43 धावा, 43 रन्स. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंगच्या भूमिकेमध्ये शिंपे साहेबांचा संघ आहे, तर बॅटिंगच्या भूमिकेमध्ये अनूप जाधव पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगलेली आहे. वाई प्रीमियर लीग सेमीफायनल पहिली. या बेसास्टोक हवेमध्ये क्षेत्ररक्षक आले, परंतु त्यांनी मात्र दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या. दोन धावा षटक क्रमांक 6 प्रगतीपथावरती असताना वाई प्रीमियर लीगचा महाप्रचंड सोहळा आपण अनुभवतोय. अफाट अशा मैदानी तो यशी वेळोवेळी डाव तुझा येताच जमवशी आपली खेळी.
काळकरी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी धवत आली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी फुल टॉस बॉल बैट ने खेला क्रॉस द बैटर स्ट्रोक फील्डर के पास कोई भी मौका नहीं मिलेंगे रन 4 49 रन्स ऑन द बोट अक्रॉस द बॅटेड स्ट्रोक खेळला गेला आणि तो स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना आपण पाहिलं अक्षय यांना एक पाय पुढे टाकला अगदी स्वीपचा जशा पद्धतीने फटका खेळतात त्याच पद्धतीने फटका खेळला आणि गॅप शोधण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आहे खास करून काही खेळाडूंची ओळख असते ना ती लिमिटेड ओव्हर्स मध्ये मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी असते परंतु अक्षय श्रीलंकर हा बडे मंच का बडा खिलाडी आहे मोठ्या ओव्हर्सच्या या ठिकाणी मात्र टप्पा पडला आणि बाहेरच्या दिशेने बॉल वळण घेतलं डॉट बॉल येतोय पंकज लिजंड प्लेअर आहेत किंवा लिजंड गोलंदाज आहेत ज्यांनी मात्र अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे सातत्यपूर्व आपल्याला वाई द्रविड हायस्कूलच्या ग्राउंडवरती खेळत असताना किंवा प्रॅक्टिस करत असताना पाहायला मिळतात आणि तो खेळाडू समोर अक्षय ओझरडे गावचा खेळाडू किंवा या टीम मध्ये सातत्यपूर्व खेळतो मिडल केला ऑन साइडला परफेक्ट मिडल वाऱ्याच्या विरोधामध्ये शेरकी दहाड वाघाची दहाड फोडला चार 6 धावा षटकार षटकाराच्या माध्यमातून स्कोरबोर्डला आकार येईल धावफलकावरती टोटल धावा लागतील 55 धावा 55 रन्स ओव्हर नंबर 6 इन प्रोग्रेस अनुपम जाधव पाटील यांचा संघ बॅटिंगच्या भूमिकेमध्ये बघून पाहतो समोर शिंपे साहेब यांचा संघ आहे आणि दोन संघांमधली तगडी लढाई वाई प्रीमियर लीग मधली मैत्रीपूर्ण लढाई आपण अनुभवतोय क्रिकेटचा महाप्रचंड सोहळा शिवमकर या दोघांची जोडी हो हाय हाय मिडल करण्याचा प्रयत्न आन्सरला केला वन बॉल स्ट्रोक त्यानंतर मात्र कॅच या ठिकाणी थोडं ड्रॉप झाला आणि बॅकअप मिळालेला आहे एक सिंगल कंप्लीट केली जाते स्कोरबोर्ड टोटल धावफलकावरती लागतात 56 धावा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 6 ओव्हरचा खेळ संपला आता इथून पुढे 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि स्कोरबोर्ड वरती 56 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत इम्पॉर्टंट मॅच महत्वाची मॅच काही वेळेस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे एक सिंगल कंप्लीट केली जाते 21-7 कहानी आगे 21-7 कारवा आगे
षटक क्रमांक 7 प्रगतीपथावरती असताना आपण पाहतो सौरंजन गायकवाड कळंबे गावचा खेळाडू, समोर वाई सिटीचे खेळाडू आपण पाहतो अजय सपोनिशी, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बबडी बनकर. ऑन साइडला खेळा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक इम्रान आणि इम्रान यांच्या आवाक्याबाहेरचा बॉल मस्त पडला दस्तक अजय सपोनिशी यांचा फर्स्ट धमाका 6. आहे स्लॉग ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये एक षटकार आल्यानंतर लगातारचे 3 बॉल डॉट एक वाईड आलाय. टोटल 8 धावा खर्च केलेला आहे सौरंजन यांनी आतापर्यंत. 64 धावा लास्ट बॉल ऑफ द 7th ओव्हर. 75 ते 80 धावांपर्यंत पोहोचण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल. हो इथे देखील 4 उखाड्याची षटकार आला आणि त्यानंतर संपूर्ण ओव्हरमध्ये अजय सपोनिशी यांना अक्षरशः उभं ठेवलेलं आहे. 7 ओव्हरचा खेळ संपलाय. 64 धावा स्कोर बोर्ड वरती. 64 रन्स ऑन द बोर्ड. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचं षटक आहे, निर्णायक षटक आहे, महत्वाचं षटक आणि ते कोणाकडे सोपवलं जाईल पाहिजे. वाई प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 1 वाई तालुका क्रिकेट असोसिएशन व समर्थ स्पोर्ट्स क्लब वाई यांच्या संकल्पनेतून साकार होणारा एक देखणा सोहळा. सन्मान्य अनिलजी सावंत साहेब यांचं खूप मोठी भक्कम साथ आपल्याला टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळते आणि त्यांच्या संकल्पनेतूनच हा देखणा सोहळा साकार होतोय. संपूर्ण वाई तालुका एकवटण्याचं काम किंवा एकत्र आणण्याचं काम या ठिकाणी आयोजन कमिटीने केलेलं आहे. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हर इम्रान मांगी, समोर मात्र स्ट्रायकिंग एंडवरती बबडी बनकर. मॅच स्टार्ट होतेस. षटक क्रमांक 8 स्लॉग ओव्हर निर्णायक ओव्हर. ठोस मजबूत इरादा, अपने सपनों पे करना, जितने मुंह उतनी बातें, गौर कितनों पे करना. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला. स्लॉग ओव्हर मध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एका सिंगल नंतर स्कोर बोर्ड वरती 65 धावा लागतील. निश्चितपणानं या 5 बॉल मध्ये 10 ते 12 धावा अपेक्षित असतील संघनायकाला, कारण एक फायटिंग टोटल सन्मानजनक टोटल उभी करण्याचा प्रयत्न आहे. किंवा आतापर्यंत आपण जर पाहिलं ना
तर निश्चितपणे अमोल सावंत यांनी चांगली भूमिका बजावली. अक्षय श्रीमकर यांना थांबवल्यामध्ये नंतर या स्ट्रोक इम्रान बंग यांच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 4 बॉल शेष आहेत. 4 गेंदे शेष है. क्या इस गेम को बनाएंगे विशेष. अजय सपोनिशी 2 षटकार ठोकलेले आहेत या खेळाडूंनी आतापर्यंत. कचरा मार रहा है. यार ठेवा सर्कलला मध्ये. मॅचची स्ट्रॉंगेस्ट त्यानंतर बॅकवर्ड रिजन मध्ये एक सिंगल. 1 के 7 का आने आगे, 1 के 7 कारवा आगे. बहात्तर धावा अर्थात 72 रन्स बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटने स्ट्रोक खेळला. 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यानंतर मात्र गोलंदाज नाराज. थोडं स्पीड आपली येणं गरजेचं होतं का. एक सिंगल कंप्लीट. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. केतन बनकर अर्थात बबडी बनकर 2 बॉल विशेष करतील का हे पाहायचं आहे. बैकफुट वरती येऊन ऐसे कहानी नहीं चलेगी, ऐसे कहानी नहीं जमेगी. लास्ट बॉल, शेवटचा बॉल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज 0 दाखल होईल. परंतु शेवटचा बॉल अजय सपोनिशी फेस करत असताना पाहायला मिळणार आहेत. टोटल धावफलकावरती धावा आहेत 73-73. अंत भला तो सब कुछ भला. एखादा षटकार आला तर 80 ची टोटल होऊ शकते. परंतु समोर इम्रान आहेत. किती झालाय. धावफलकावरती 74 धावांचं लक्ष आहे इथून पुढे. चला यानंतरच्या मॅचचा टॉस करूया. सेमीफायनल क्रमांक 2 च्या मॅचचा टॉस. मला नाही
मैदानाच्या आतमध्ये महत्वाची मॅच चालू आहे. एका बाजूला आयकॉन प्लेअर आहे सौरंजन, तर दुसऱ्या बाजूला देखील आयकॉन प्लेअर आहे अण्णा गायकवाड. तर समोर सौरंजन गायकवाड, एका बाजूला पसरणी गावचा खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कंदे गावचा खेळाडू. अण्णा यांच्याकडे क्षमता आहे. अण्णा यांनी अनेक टुर्नामेंटमध्ये किंवा सातत्यपूर्व गोलंदाजी करत असताना प्रभावित केलेला आहे. षटक क्रमांक पहिल्यावर राईट आर्म ओव्हर द विकेट प्लेअर या ठिकाणी अण्णा बॉलिंग ट्रॅक वरती रेडी. पहिला बॉल, पहिलाच बॉल, जबरदस्त बॉल. एक चांगली स्ट्रॅटेजी या खेळाडूच्या विरोधामध्ये. ऑप्शनच्या बाहेर बॉल ठेवलाय आणि त्यासोबतच लॉंग ऑफ रिजनला अर्थात एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू ठेवलेला आहे. डीप लॉंग ऑनला देखील क्षेत्ररक्षक पाहिला मिळतो आपल्याला. इम्पॉर्टंट मॅच आहे. अण्णा गायकवाड स्वतःला सिद्ध करता येत का पाहायचंय. आपण टप्प्याचा बॉल आडवा बॅटने केला, इस्कोला पेटल्या, इस्कोला गडाला तो लाईफ जिंगाला आला. चौकार आडवा बॅटने हा स्ट्रोक केला, क्रॉस द बॅट, पहिला चौकार आला. सफल झालेले आहेत. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल, शॉर्ट पिच बॉल ऑन साईडला केला, मिड विकेटच्या बाहेर, लांबच लांब, दूरच दूर, सिक्सर. मागच्या मॅचचे पण आउटसाइड ऑफ स्टंप, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल. 11 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. कमबॅक करतील का पाहायचंय. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. हार ना भी मंजूर, हमें बस संघर्ष में दम होना चाहिए. तो संघर्षातला मात्र कॅच ड्रॉप होतोय. क्रुशियल मुवमेंट मधला कॅच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बॅटची एज होती आणि त्यानंतर अवघड कॅच होता मी म्हणेन, परंतु हा कॅच कन्वर्ट करावा लागेल. संघासाठी संघर्ष करावा लागेल. अण्णा गायकवाड यांनी संधी उपलब्ध करून दिली होती, परंतु अक्षरशः डाईव्ह लगावली कोसळल्या मैदानामध्ये, परंतु कॅच कॅरी करू ठेवू शकले नाहीयेत. जॉन तो अलग में थी. आडवा बॅटने खेळला जाता, क्रॉस द बॅट, या बॉलचा स्ट्रोक मात्र पॅड स्वीप, सिक्सर. धावा, 17 runs on the board.
74 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. सेमीफायनल क्रमांक पहिली 17 धावा. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. 17 धावा फलकावरती. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. एक व्हाईट बॉल आलाय. एका बाजूने सौरंजन एका चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. वन मॅन आर्मी, वन मॅन शो दाखवलाय. समोरच्या संघाचा विचार केला तर एक ब्रेक थ्रू तुम्हाला घ्यावा लागेल. थोडंसं सामन्यामध्ये जर काटा टक्कर हवी असेल तर मात्र इथं या जोडीला थांबवणं गरजेचं आहे किंवा या खेळाडूंचा जो फॉर्म आहे तो फॉर्म खंडित करावा लागेल. ऑफस्टंपच्या इट्स अ व्हाईट बॉल. अंपायर निर्णय द्यायलाच विसरले होते त्यामुळं सगळेच चकित झाले, परंतु इट्स अ व्हाईट बॉल. स्ट्रोक मध्ये बॉल ये भी लिख लीजिए. सिक्सर जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये चालू झालेले आहे. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तियाज अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, पूरा आसमान बाकी है. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अक्षरशः हवी राहिलेले आहेत. 24 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार समावेश आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आता ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी अखलाक काजी. वाऱ्याचा प्रवाह जरी या ग्राउंड वरती पाहिला ना तर लेफ्टी बॅट्समॅनला अनुकूल आहे. म्हणजे जरी मिस्टाईम स्ट्रोक झाला ना तरी सुद्धा लेग साईडला 6 जाऊ शकतो. आणि सौरंजन मात्र बाहुबली स्ट्रोक खेळत आहे. राईट हँडेड बॅट्समन थोडेसे स्ट्रगल करतायत लॉंग ऑन रिजन मध्ये स्ट्रोक खेळण्यासाठी. इथे मात्र आता स्ट्राईक वरती पहिला बॉल फेस करतील तन्मय. प्लेस केला, दिशा दाखवली. सेन्सिबल क्रिकेट, मॅच्युअर क्रिकेट. जो खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये चांगल्या रिदम मध्ये त्या खेळाडूला स्ट्राईक वरती आणलेला आहे. आणि पहिल्याच बॉल वरती सिंगल कंप्लीट केल्यानंतर आता अखलाक वर्सेस सौरंजन. अखलाक यांचा विचार केला तर लेदर क्रिकेटची खूप सेवा केलेली लिजंड खेळाडू आहेत. अनेक वर्ष या खेळाडूंना अनेक मोठ्या खेळाडूंच्या विरोधामध्ये गोलंदाजी केलेली आहे. आणि आता इथे सिद्ध व्हायचं असेल तर मात्र तुम्हाला संघर्ष किंवा तुम्हाला काहीतरी चमत्कार करावा लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस अखलाक यांनी केलेत. लेफ्ट हँडेड बॅटर आल्यानंतर डीपिश मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय आणि एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला अजय सपोनीशी. हा बॉल प्लेस केला, फक्त दिशा दाखवली आणि त्यानंतर वेट. कोणती धाव कंप्लीट नाहीये. कॉलिंग चुकतंय. प्रेशर बढ़वण्याचं काम केलं गेलं क्षेत्ररक्षकानं, कारण बॉल आल्यानंतर लगेच थ्रो दिला आणि तोपर्यंत मात्र आपल्या घरट्यामध्ये सौरंजन सुरक्षित आहे. बाहुबली खेळाडू म्हणून या खेळाडूची अल्पावधीमध्ये हा खेळाडू संपूर्ण वाईट आयोगाच्या प्रेक्षकांच्या गळ्यातला टाईप बनलाय. क्षेत्ररक्षक डाऊन टू बॉल का दुसरा कॅच या ठिकाणी आपण जर पाहिल्यानंतर सौरंजन यांचा फर्स्ट आहे. नशीब बलवत्तर आहे. काल देखील आपण पाहिलं सौरंजन यांचा एक कॅच ड्रॉप झाला स्लिप मध्ये. आज देखील 2 कॅच या ठिकाणी संधी उपलब्ध असताना मिस झालेल्या आहेत.
म्हणजे संपूर्ण प्रेक्षकांचा पाठिंबा जो आहे ना किंवा चांगले विशेष या खेळाडूच्या पाठीमागे किस्मत भी हमेशा असली बहादुरों को साथ देती है, परंतु अखलाक काजी यांचं कौतुक करावं लागेल कारण त्यांनी संधी उपलब्ध करून दिली. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. परमेश्वर कधी आपली परिस्थिती बदलत नाही कारण परमेश्वराला आपली मनस्थिती बदलावी लागते आणि ज्या वेळेस मनस्थिती बदलते त्यावेळेस परिस्थिती बदलल्याशिवाय राहत नाही. परिस्थिती बदलायची असेल तर चमत्कार करावा लागेल. आपल्या संपूर्ण अनुभवाची शिदोरी उघडावी लागेल. हो खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बॉलिंग करत असताना थोडासा पाऊस पडून गेला आणि त्यानंतर आउटफील्ड देखील स्लो झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रनअप चुकला कारण थोडासा चिखल देखील आपल्याला पाहायला मिळतो मैदानामध्ये. आणि स्पोर्ट ऑन लाईव्ह या वाहिनीद्वारे जुळलेले सर्व प्रेक्षक आपल्या मनापासून स्वागत आहे. अनेक प्रेक्षक युट्यूब वरून जुळलेले आहेत. बाउन्सर स्टेप आउट झाल्यानंतर खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल स्टेप आउट झाले भरपूर आणि त्यानंतर तो स्ट्रोक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फर्स्ट बाउन्सचा इशारा येतोय अर्थात वन केलं गेलं. टप्पा पडल्यानंतर उंची आपल्याला पाहिलं भेदक बाउन्सर डिलिव्हर करण्यासाठी देखील अखलाक ओळखले जातात. या ओव्हरमध्ये कमबॅक करतील का पाहिजे. पहिली ओव्हर थोडीशी महागडी पाहायला मिळाली परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये पुरेपूर धावफलकाला ब्रेक लावलेला आहे. शॉर्ट पिच बॉल आहे त्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसलाय. जान हलक मध्ये तिसऱ्या वेळेस सौरंजन यांना जीवनदान मिळतंय. अखलाक काजी संपूर्ण टीमच्या नजरा या खेळाडूवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण अनुभवाची शिदोरी उघडली. 5 बॉलमध्ये केवळ 3च धावा खर्च केलेल्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली अखलाक यांच्याकडून. आपला संपूर्ण क्लास दाखवण्याचा प्रयत्न केला अखलाक यांनी या ओव्हरमध्ये. अक्षरशः वेगावरती स्वार झालेत. रफ्तार के साथ गिरफ्तार करना चाहते परंतु समोर देखील तितकंच कडवं आव्हान. बेस्ट वर्सेस बेस्ट. सौरंजन वर्सेस अखलाक. काय असेल या बॉलची कहाणी. कोण असेल या बॉलवरती हावी. अराउंड दी विकेट वाईड वॉर्कर डिलिव्हर करण्याचा प्रयत्न परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉल. तब्बल 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्मान्य अनूप जाधव पाटील या ठिकाणी आपल्या सोबत जुळलेले आहेत. आपलं देखील स्वागत आहे. त्याचप्रमाणे शिंटे साहेब देखील उपस्थित आहेत. सौरंजन स्ट्राइक वरती. बॉल हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक डाऊन टू बॉल येतोय आणि कॅच ड्रॉप. बॉल हा बाहेर सीमारेषा ओलांडून. संपलेला आहे. 8 ओव्हरची मॅच आहे. 74 धावांचं लक्ष्य मॅच जिंकण्यासाठी आणि धावफलकावरती आता 34 धावा पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच मैदानामध्ये चालू आहे. सेमीफायनल पहिली. सौरंजन यांची बॅट जरूर तळपली आहे परंतु आता इथून कशा पद्धतीने बॉलिंग केली जाईल हे देखील पाहायचं. बॉलिंग अटॅक मध्ये ओव्हर नंबर 3 मध्ये आणलाय अण्णा गायकवाड. प्लेअर फ्रॉम पसरणी. समोर स्ट्राइक वरती मेनवली गावचे खेळाडू. आयकॉन प्लेअर आहेत परंतु स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्ट्रोक फसला. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड करू शकत नाहीयेत.
त्यावेळेस स्ट्रोक बॅक चेंज घेतली. त्यानंतर डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल चालला एका धावेसाठी. हो बॅक चेंज आहे. पहिला झटका लागतोय. तन्मय चौधरी बॅक टू द आउट. केला जातो सेमीफायनल क्रमांक 2 चा सिंधुदुर्ग 11 वर्सेस शिवनेरी 11. एका बाजूला आकाश परांदे तर दुसऱ्या बाजूला अमित वरेबॉन्ट. सन्मान्य नगरसेवक गुरव साहेब यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय आणि टॉस जिंकलाय अमित वरेबॉन्ट यांनी. डिसिजन आपला कळवायचा आहे. सेकंड सेमीफायनल. गॉगल घेऊन ये वाईट नाही चालू गॉगल घेऊन ये आलास तर नाहीतरी येऊ नको. लगातारचे 2 बॉल आणि 2 विकेट. मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये जर तुम्ही पाहिलं ना, या संघाचा वन मॅन शो म्हणून सौरंजन यांनी दाखवलेला आहे. अक्षरशः एका एंडनं विकेट पडतायत परंतु वन मॅन शो अगदी एकाची ताकद काय आहे हे दाखवलंय. ओहो, याही वेळेचा बॉल डॉट बॉल होतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न. मोमेंटम शिफ्ट केला जातोय. अण्णा गायकवाड पहिल्या ओव्हरमध्ये महागडे होते परंतु या ओव्हरमध्ये कमबॅक केलेत. लगातारचे 2 विकेट आणि त्यानंतर डॉट बॉल. स्कोरबोर्ड 39 या धावसंख्येवरती. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. कोणती धाव घेतलेली नाहीये या ओव्हरच्या पाठीमागे आणि षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड 39 या धावसंख्येवरती. सौरंजन यांच्या पाठीमागे निश्चितपणाने मी म्हणेन की नशिबाची साथ आहे. कालच्या दिवसामध्ये देखील एक कॅचला त्यानंतर त्या खेळाडूनं धावफलकाला पुढे नेलं. कालची मॅच आपण आठवली तर एका धावेनं जिंकलेला संघ आहे. कंपल्सरी चेस नियमानुसार जर आपण पाहिलं ना तर हा सामना जिंकलेला आहे टीम लोहगड या संघानं. खरं तर आपण जर पाहिलं ना, नशिबाची पुरेपूर साथ आहे या टीमला, कारण आज देखील 2 कॅच ड्रॉप झाले. काय 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोरबोर्ड 39 या धावसंख्येवरती. हा बॉल 2 धावांसाठी डिक्लेरेशन झोन मध्ये पाहायला मिळतोय. ओव्हर कंटिन्यू केली जाते. एका बाजूने आपण जर पाहिलं, एका प्रमोद अर्थात अण्णा गायकवाडनं 2 ओव्हर डिलिव्हर केल्यात आणि वैयक्तिक दुसरा स्पेल घेऊन येत आहेत अखलाक काजी. अखलाक काजी यांना कॅप्टननं आमंत्रित केलेलं आहे. काय काम आहे सगळ्या प्रेक्षकांना माहिती आहे. एक तर अखलाक हवी होतील सौरंजनच्या विरोधामध्ये किंवा सौरंजन हवी होतील, परंतु या ओव्हर मध्ये कुछ तो बडा होने वाला है. प्लेस केला जाईल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट केली गेली.
अक्लाक यांच्या विरोधामध्ये थोडीशी बचावात्मक भूमिका घेतली सौरंजन यांनी, कारण त्यांना माहिती आहे समोर स्ट्राईक बॉलर आहे आणि स्ट्राईक बॉलरच्या विरोधामध्ये एक सिंगल खेळून नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभे राहिले. या आधीच्या ओव्हरमध्ये अक्लाक यांनी मात्र कामगिरी चांगली केली. शेवटच्या बॉलवरती सौरंजन यांनी षटकार ठोकत पुन्हा एकदा इरादे स्पष्ट केले होते. स्कोर कार्ड जर पाहिला तर टोटल 42 धावा धावफलकावरती आहे. मॅच डिसाइडिंग ओव्हर, संपूर्ण सामन्याचा निकाल या ओव्हरवरती आहे. ब्रेक थ्रू खूप इम्पॉर्टंट आहे. जबरदस्त बॉल यार, काय बॉल हाताळलाय. क्लोज किपिंग केले अक्षय शिळमकर यांनी आणि टप्पा पडल्यानंतर वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईक वरती महेश वाडकर आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक वरती महेश वाडकर, धावली गावचे खेळाडू. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळाय, फक्त दिशा दाखवली जाईल. एक धाव मिळेल. त्रेचाळीस रन स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 43 रन्स ऑन द बोर्ड. सौरंजन वर्सेस अक्लाक. यावेळेस स्ट्रोक ऑन साइडला खेळाय, परंतु स्ट्रोक मजबूत आहे. एकच धाव मिळेल. बॉल द्या, बॉल द्या. भूसर हो हा घ्या की. जुना बॉल देऊन सहकार्य करा. हाय राजू राजू सर. एक दोन आहेत का एकच आहेत? एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा लागतील. 44. विराज यांचं देखील खूप सारंच कौतुक असेल या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपल्या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पोर्ट ऑन लाईव्हचं देखील मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे अंपायरची भूमिका खूप महत्वाची आहे आणि त्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीचं काम आतापर्यंत करत असताना किंवा खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अंपायर्स अक्षय, अर्थात अक्षय म्हणजेच रवी सर आणि त्यांची टीम अँड ओव्हरऑल कंपनी, कामथडी गावचे हे अंपायर्स आहेत. पुणे डिस्ट्रिक्ट असोसिएशन साठी देखील कामगिरी बजावत असताना आपण पाहिलेले आहेत. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. स्कोरबोर्ड वरती टोटल धावा आहेत 44 धावा. मॅच डिसाइडिंग ओव्हर किंवा मॅच डिसाइडिंग हे इथून पुढचे बॉल आहेत. राजू सर ते बॉल टाका की मग आत्ता दिलेला. सुपर क्लासिकल मॅचेस मैदानामध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इम्पॉर्टंट ओव्हर. आठ षटकांचा सामना. पुन्हा एकदा लगातारचे 2 बॉल त्याच रिजन मधून फरार आणि एक सिंगल मिळेल. स्ट्रोक दमदार आहेत परंतु एकच सिंगल मिळणार आहे. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोरबोर्ड 45 या धावसंख्येवरती. मॅच जिंकण्यासाठी 74चं लक्ष. 8 ओव्हरचा सामना. इथून पुढे येणारे 24 बॉल इम्पॉर्टंट असणार आहेत. स्ट्राईक वरती आता महेश वाडकर पाहायला मिळणार आहेत. पहिली सेमीफायनल अतिशय चांगल्या पद्धतीने रंगली आहे. बहुत ही जबरदस्त मुकाबला. स्कोर कार्ड 45 धावा. आणि मेन स्क्रीन वरती आपण सगळे प्रेक्षक पाहू शकतो वाई तालुक्यामधले, ज्यांनी मात्र क्रिकेटवरती प्रेम केलेलं आहे आणि या प्रेक्षकांच्या सपोर्टमुळे
प्रोत्साहनामुळे हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः वाई तालुक्याचं नाव मोठं करत असताना पाहायला मिळालेत. हे सगळे प्रेक्षक वाई तालुक्यातले आपण पाहतो जे दर्दी आहेत आणि दर्दी आहेत म्हणूनच गर्दी करत असताना पाहायला मिळत आहेत. या प्रेक्षकांचं देखील मनापासून कौतुक आहे. खेळाडू आपल्या गावचा आहे की बाहेरच्या गावचा आहे पाहिलं जात नाहीये. वाई तालुक्यातल्या खेळाडूला निश्चितपणे प्रोत्साहन दिलंय. खूप सारे प्रेक्षक आपण पाहतो जे वाई सिटीतून आलेत, पश्चिम भागातून आलेत. खास करून आज या ठिकाणी अमृतवाडी आणि पाचवड गावचे अनेक प्रेक्षक आलेले आहेत, जे मात्र सौरंजन या खेळाडूच्या बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. वन मॅन शो दाखवला जो बॉलिंग ट्रॅकवरती बुमरा. ओहो पहिलाच बॉल स्लोवर वन, जबरदस्त बॉल आता डॉट बॉल. यंग टॅलेंट, स्मॉल पॅकेट ऑफ डायनामिक. पहिला बॉल डॉट हाताळल्यानंतर आता महेश वर्सेस बुमरा दोन्ही यंग खेळाडू. स्टोक हवेमध्ये बॉल हवेमध्ये लॉंगॉनच्या बाहेर. महेश वाडकरी स्पष्ट. धावा. दोन्ही यंग खेळाडू आहेत. एका बाजूला धावलीचा खेळाडू तर दुसऱ्या बाजूला बुमरा आपण पाहतो. षटकाराच्या माध्यमातून हा स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्याच ओव्हरमध्ये निश्चितपणाने इरादे स्पष्ट जाणवले आपल्याला. पहिल्या ओव्हरमध्ये अक्षरशः अण्णा गायकवाड यांच्या विरोधामध्ये जबरदस्त बॅटिंग केली गेली. 24 धावा आल्या, त्यानंतर 10 धावा आल्या. त्यानंतर तिसरी ओव्हर अकलाक यांनी हवेत स्टोक खेळला गेला. लॉंग ऑफ रिजन फोडला जातोय. लगातारचे 2 बॉल सीमारेषा ओलांडून एक षटकार, एक चौकार. खरबुजे को देखकर खरबुजा भी रंग बदलता है. सौरंजन नंतर आता महेश या वाडकर यांनी देखील इरादे स्पष्ट केलेत. हा स्ट्रोक चांगला परंतु इथं बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अक्रॉस द बॅटेडचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल चांगला आहे. थॉट बॉल होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. स्टेप आउट झाले. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा आहे. कोणती धाव नसेल या बॉलच्या पाठीमागे. व्यासपीठावरती सर्वच मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. समर्थ स्पोर्ट्स क्लब आणि त्याचप्रमाणे वाई तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानातून हा देखना सोहळा आपण पाहतोय. मेगा फायनल ग्रँड फिनालेचा दिवस. स्ट्रोक हवेमध्ये फसलाय प्रयत्न. डीप लॉंग ऑफ अण्णा गायकवाड. ये कहा गलती करेंगे जनाब, आइकॉन प्लेयर है. तीसरा झटका. वरती आहेत. 74 धावांचं लक्ष. 5 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. इथून पुढे 18 बॉल इम्पॉर्टंट आहेत.
राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉल रेडी. सौरंजन मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आहे. समोर बॉलर रेडी आहे. अकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय. मिड विकेट क्लिअर करत असताना बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. इथं बॅटची एज होती. चौथा कॅच ड्रॉप होतोय क्रुशल मुवमेंट मध्ये. अगदी आपण पाहतो, मी म्हणेन अवघड कॅच होता. हाय जम्प घेतली होती. एका हाताने कॅच घेण्याचा प्रयत्न होता. हा कॅच जरी झाला असता तरी मॅच ऑन झाली असती, परंतु आता संपूर्ण कंट्रोल जो आहे तो शिंगटे साहेब यांच्या टीमकडे आहे. स्ट्रोक पुन्हा एकदा गॅप मधून बॉल खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसतो पुन्हा एकदा. 5 जीवनदान या संपूर्ण मॅच मध्ये या खेळाडूला मिळत आहेत. नशीब बलवत्तर. बॉलर करे तो करे क्या. सन्मान्य भोसले सर यांचा संघ आहे यशस्वी अकॅडमी वाई. आणि निश्चितपणे आपण पाहतोय प्लेस केला. दिशा दाखवण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 1 के 7 कहाणी आगे. डॉट बॉल येतोय. निर्धा बॉल. मॅच ऑन आहे अजूनही. स्कोर कार्ड जर आपण पाहिला 64 धावा धाव फलकावरती आहे. 74 धावांचं लक्ष आहे. अप्रतिम मॅच मैदानामध्ये रंगली. जे सुटलेले कॅच आहेत ते अजूनही या समोरच्या संघाला आठवत असतील. बॅटची एज त्यानंतर विकेट. एका एंडनं विकेट पडतायत. 12 बॉलांनी 10ची गरज. मॅच इंटरेस्टिंग होईल का पाहायचं आहे. आणि आता निश्चितपणाने मी म्हणेन दबाव असणार आहे या खेळाडूवरती. कारण एक हाती सामना पुढे नेलाय जरूर, परंतु 4 विकेट देखील पडलेले आहेत. अक्षय यांच्यावरती देखील दबाव असणार आहे, कारण इथे विकेट गमावून चालणार नाही. कारण जवळजवळ निम्मा संघ जर आपण पाहिलं तर गारद करण्यामध्ये यश आले. 12 धावांची गरज आहे. समोर गोलंदाज 10 धावांची गरज आहे 12 बॉल मध्ये. समोर गोलंदाज कोण असेल हे पाहायचंय. डिस्कशन इज बेटर दॅन ऍडजस्टमेंट असं म्हटलं जातं. ते डिस्कशन केलं गेलं, परंतु संपूर्ण या मॅच मध्ये सौरंजन यांनी आपला क्लास दाखवला. पहिला मिळतोय. बुमरा पुन्हा एकदा. ओ
पहिला बॉल चांगला हाताळला, जबरदस्त बॉल. बुमराह यांनी कामगिरी केली. पहिल्या बॉलवरती अक्षरशः उभं करून ठेवलं आणि एक सिंगल कंप्लीट केली गेली. ज्या पद्धतीने आपण पाहतोय अक्षय भोसले सिद्धनाथवाडी गावचे खेळाडू, समोर बुमराह वाई सिटीचे खेळाडू. एका बाजूला भोसले साहेब यशस्वी अकॅडमी वाई यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला अनुप जाधव पाटील यांचा संघ आहे. मॅच ऑन आहे. कडा संघर्ष, काटा टक्कर. एकेका धावेसाठी संघर्ष करायला भाग पाडलं जाईल का व्हायचंय. अक्षय भोसले प्लेस केलाय. फक्त पहिलाच बॉल फेस करत असताना अक्षय भोसले यांनी सिंगल कंप्लीट केली गेली. येणारे 10 बॉल आणि 8ची गरज आहे. काय घडेल मॅच मध्ये पाहायचंय. यानंतरच्या मॅच साठी आपण व्हॉइस ऑफ कोचळेवाडी अर्थात शशी सर यांना आपण ऐकणार आहोत. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळ आहे. क्षेत्ररक्षण होईल का. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि तिसरी धाव देखील. तीन धावा कंप्लीट केल्या जातील आणि सामना जवळ आणण्याचं काम केलेलं आहे. 5 धावांची गरज आता इथून पुढे आपल्याला पाहायला मिळते. बुमराह वर्सेस सौरंजन. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य आहे, त्यामुळे तो संघर्ष करावा लागेल. ब्रेक थ्रू येईल का पाहायचं. 5 जीवनदान. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड वरती अंकित आणि केवळ आता 4 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी नव्हे तर फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. यशस्वी अकॅडमी वाई भोसले सर निश्चित खुश असणार आहेत या मॅच नंतर. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. सौरंजन यांनी क्लास दाखवलेला आहे आणि हा षटकाराने सामना फिनिश. मॅच फिनिश केली जाते. टीम यशस्वी अकॅडमी वाई भोसले सर यांचा संघ फायनलमध्ये दाखल. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. चला यानंतरच्या मॅचचा टॉस डिसिजन करा. डिसिजन आणि मॅच हारली म्हणून गेम सुद्धा संपत नाही. पहा, कुणी नावं ठेवली म्हणून क्रिकेट खेळायचं आपण थांबायचं नाही आणि आज हारलो म्हणून कधीच जिंकणार नाही असं क्रिकेट नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जिद्द, आत्मविश्वास तुमच्यासोबत ठेवा. निश्चितपणे अनुपम जाधव पाटील यांच्या माध्यमातून देखील खेळाडूंना प्रोत्साहन दिलेलं आहे. जिंकणं हारणं या खेळ नक्कीच नाण्याच्या बाजू आहेत किंवा मैदानात येण्यात नक्कीच खेळाडूंचा एक महत्वाचा वाटा असणं गरजेचं आहे. आणि वाई तालुक्यातले हे खेळाडू आहेत, यांच्या माध्यमातून स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली गेली. दोन्ही संघांचं मनापासून कौतुक. यानंतरच्या मॅच मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत, अर्थात शशी सर, शशिकांत कोचळे या सर, स्वागत आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या.